कोल्हापूर शहरामध्ये सध्या युतीचं हे चांगलं वातावरण आहे. आता मी सारंगधर देशमुख जे आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखाली आमचं या प्रभागामध्ये चांगला प्रचाराची धुरा, म्हणजे आम्ही कॅम्पेन राबवलेलं आहे की प्रभागाचा धुरंधर सारंगधर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली इथं एक कॅम्पेन राबवलेलं आहे. विरोधकांच्याकडं कुठलेही विकासाचे मुद्दे नसल्यामुळं एक फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न काही माध्यमाच्या वतीनं त्यांचं सुरू आहे, पण ते त्यात यशस्वी होणार नाहीत. कारण दरवेळी असं काहीतरी विकासाच्या मुद्द्यावर न बोलता अशा फेक गोष्टींवर काहीतरी बोलायचं, काहीतरी रुमर पसरवायची, या गोष्टी विरोधकांच्याकडे चालू आहे. पण सारंग देशमुख साहेब या भागाचं ज्यावेळी नेतृत्व करत होते, याच्या आधी ते ज्यावेळी काँग्रेसचं नेतृत्व करत होते त्यावेळीसुद्धा त्यांनी फक्त त्यांचा प्रभाग न करता बाकीचे आजूबाजूचे प्रभाग आहेत ते सुद्धा चांगल्या पद्धतीने सांभाळून एक या उपनगरामध्ये विकासाचं काम, विकासाची दृष्टी असणारा नेता म्हणून सारंग देशमुख यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्याबरोबर असलेले सुद्धा उमेदवार आहेत, ते चांगले मातब्बर आहेत. मग ते आमचे मानसिंग पाटील साहेब असतील, आमचे रिंकू देसाई असतील, हे जे सर्व आहेत, सावंतसाहेब असतील, हे सर्व ताकदवर उमेदवार आहेत. त्यामुळं महायुतीचं या प्रभागात चांगलं वातावरण आहे. या प्रभागातच नाही तर कोल्हापूर शहरातसुद्धा एक भगवं वातावरण, एक भगवं वादळ उठलं आहे आणि खळबळ करत सुटलं आहे असं म्हटलं तर नक्कीच चुकीचं ठरणार नाही. आणि हा भगवा जो आहे महायुतीचा, तो महानगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही.